वेळ नाही तरीही दत्तगुरू तुमच्या पाठीशी. करा हे संक्षिप्त पारायण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रस्तावना आणि भक्तांची ओढ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनेक भाविकांना मनापासून वाटते की आपण श्री गुरुचरित्राचे पारायण करावे, मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात 52 अध्यायांचे मोठे पारायण करण्यासाठी सलग 7 दिवस वेळ काढणे सर्वांना शक्य होत नाही. नोकरी, व्यवसाय आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे ही इच्छा अपूर्ण राहते. ज्यांना मोठे गुरुचरित्र पारायण करायला वेळ मिळत नाही, पण महाराजांची सेवा करण्याची ओढ खूप असते, त्यांच्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रद्धेपोटी घेतलेला छोटासा वसाही महाराजांना तितकाच प्रिय असतो. म्हणूनच वेळेचे कारण न देता आपण एक असा मार्ग पाहणार आहोत जो अत्यंत प्रभावी आणि शास्त्रशुद्ध आहे. भाग 2. संक्षिप्त गुरुचरित्र ओळख. या समस्येवर उपाय म्हणजे दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त गुरुचरित्र होय. या ग्रंथामध्ये एकूण 325 ओव्या आणि 7 अध्याय समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे हे संपूर्ण पुस्तक शांतपणे वाचायला केवळ 30 ते 40 मिनिटे लागतात. इतक्या कमी वेळात तुम्ही पूर्ण गुरुचरित्राचे सार ग्रहण करू शकता. ज्यांना मोठे ग्रंथ वाचणे जमत नाही त्यांनी हे संक्षिप्त गुरुचरित्र अवश्य वाचावे. यातील प्रत्येक ओवी महाराजांच्या आशीर्वादाने भारलेली आहे. कमी वेळात गुरुचरित्राचे फळ मिळवून देणारी ही एक सुवर्ण संधी आहे. भक्तीत वेळेपेक्षा भावाला महत्त्व असते. हेच या संक्षिप्त पारायणातून आपल्याला पूर्णपणे शिकायला मिळते. भाग 3. शुद्धीकरण आणि पूर्वतयारी. कोणत्याही पारायणाची सुरुवात करण्यापूर्वी घराची शुद्धी करणे आवश्यक आहे. पारायण सुरू करण्याच्या आधी आपल्याला संपूर्ण घरात गोमूत्र किंवा गुलाब पाणी नक्की शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन वातावरण मंगलमय होते. ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरात मांडू शकता. जर देवघरात पुरेशी जागा नसेल तर काळजी करू नका. घराच्या पूर्व दिशेला एक स्वच्छ पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर एक पिवळे वस्त्र अंतरावे. पिवळा रंग हा गुरुतत्वाचा आणि मांगल्याचा प्रतीक आहे. ही पूर्वतयारी तुमच्या मनाला शांती देईल आणि पारायणासाठी एक सात्विक बैठक तयार होईल, जी भक्तीसाठी खूप महत्त्वाची असते. भाग 4. साहित्याची मांडणी. या पारायणासाठी आपल्याला काही ठराविक साहित्य लागणार आहे. एक नारळ, एक कलश, आंब्याची किंवा नागिनीची 7 पाने, 3 सुपाऱ्या, अक्षता आणि अष्टगंध सोबत ठेवा. सर्वप्रथम कलश स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर कुंकवाने कलशावर स्वास्तिक किंवा ओम काढावा. पाटावर थोडे तांदूळ मांडून त्यावर कलश स्थापित करावा. कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे. त्या पाण्यामध्ये थोडे अक्षदा आणि एक सुपारी टाकावी. त्यानंतर नागिनीची किंवा आंब्याची 5 पाने कलशाच्या मुखाला वाहून त्यावर नारळ ठेवावा. ही झाली तुमची शास्त्रशुद्ध कलश मांडणी. कलश हा देवांचे निवासस्थान मानला जातो, त्यामुळे ही मांडणी श्रद्धेने करावी. भाग 5. गणपती आणि दत्त महाराजांची सुपारी मांडणी. कलश मांडणीनंतर पाटावर एका जागी अक्षदा ठेवाव्यात. त्या अक्षदांवर एक पान ठेवून त्यावर पुन्हा एक सुपारी ठेवावी. ही पहिली सुपारी विघ्नहर्ता गणपतीच्या नावाने असेल. गणपतीच्या सुपारी मांडणीनंतर पुन्हा थोडे अक्षदा घेऊन त्यावर एक पान ठेवावे आणि त्या पानावर दुसरी सुपारी साक्षात दत्त महाराजांच्या नावाने स्थापित करावी. अशा प्रकारे स्वतंत्र पानांवर आपण दोन्ही देवांना आमंत्रित करतो. त्यानंतर फुलांची ही पूजा छान सजवावी. एक गोष्ट लक्षात ठेवा
जिथे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ ठेवणार असाल त्या ग्रंथाच्या खाली सुद्धा अक्षदा असणे अनिवार्य आहे. ही कृती ग्रंथाप्रती असलेला तुमचा आदर दर्शवते. भाग 6. पूजेची वेळ आणि महत्त्व. पारायण काळात वेळेचे भान ठेवणे आध्यात्मिकदृष्ट्या उत्तम मानले जाते. या संक्षिप्त गुरुचरित्राची पूजा मांडणी सकाळी 10च्या आत करावी असा माझा तुम्हाला ठाम सल्ला राहील. सकाळची वेळ ही प्रसन्न आणि सात्विक असते, त्यामुळे तुमचे चित्त वाचनात एकाग्र होते. पूजा मांडून झाल्यावर दत्त महाराजांकडे हात जोडून संकल्प करावा की महाराज, वेळेअभावी मी हे संक्षिप्त पारायण करत आहे. माझी ही सेवा गोड मानून घ्या. श्रद्धेने आणि शांतचित्तेने केलेली ही मांडणी तुम्हाला वेगळ्या ऊर्जेचा अनुभव देईल. वेळेचे हे नियोजन पाळल्यास पारायणाचे आध्यात्मिक तेज तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामातही नक्कीच जाणवू लागेल. भाग 7. वाचनाच्या 2 पद्धती. या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथामध्ये 7 अध्याय आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार याचे वाचन करू शकता. पहिली पद्धत म्हणजे रोज एक अध्याय वाचणे. यामुळे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होईल. दुसरी अधिक प्रभावी पद्धत म्हणजे दररोज 7 अध्याय वाचणे. जर तुम्ही रोज 7 अध्याय वाचले तर 7 दिवसात तुमची 7 पारायणे पूर्ण होतील. दररोज केवळ 30 ते 40 मिनिट वेळ दिल्यास हे सहज शक्य आहे. आपल्या दैनंदिन कामातून एवढा वेळ काढणे मुळीच कठीण नाही. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार यापैकी कोणतीही पद्धत निवडू शकता. दोन्ही पद्धतींनी महाराजांची कृपा आणि आशीर्वाद तितकाच प्राप्त होतो. भाग 8. पारायणाचे वार आणि सांगता. पारायण कधी सुरू करावे हा प्रश्न अनेकांना पडतो. मोठे गुरुचरित्र असो वा हे संक्षिप्त पारायण, त्याची सुरुवात नेहमी शुक्रवारी करावी. शुक्रवारी पारायण सुरू केल्यामुळे 7वा दिवस हा गुरुवार येतो. गुरुवार हा गुरुदेवांचा वार असल्याने त्या दिवशी पारायणाचे उद्यापन करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. या 7 दिवसांच्या काळात मनात शुद्ध विचार ठेवावेत आणि शक्य होईल तितके सात्विक आचरण करावे. शुक्रवारी सुरू करून गुरुवारी संपवल्यामुळे गुरूंचे पूर्ण आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतात. हे नियोजन पाळल्याने पारायणाची शक्ती द्विगुणित होते आणि मनात एक प्रकारचे समाधान आणि शांती कायमची निर्माण होते. भाग 9. संकल्प आणि मनस्थिती. पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे अनिवार्य आहे. संकल्प म्हणजे देवाला दिलेले वचन. मनात पूर्ण विश्वास ठेवा की हे संक्षिप्त पारायण सुद्धा तितकेच ताकदवान आहे. वाचन करताना तुमच्या शब्द उच्चारणापेक्षा तुमच्या मनातील भाव आणि तळमळ महत्त्वाची आहे. जर तुमचे मन दत्त महाराजांच्या चरणी लीन असेल तर 325 ओव्यांमधून तुम्हाला साक्षात अनुभूती येईल. मोठ्या पारायणाचे ओझे वाटून घेण्यापेक्षा आनंदाने आणि प्रेमाने हे छोटे पारायण पूर्ण करा. वेळ नाही ही तक्रार आता कायमची दूर होईल आणि महाराजांची सेवा करण्याची संधी मिळेल. हा संकल्पच तुम्हाला पारायण पूर्ण करण्याची मानसिक शक्ती देईल. भाग 10. आध्यात्मिक लाभ आणि प्रचिती. संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्याने काय होते? हा ग्रंथ म्हणजे मूळ गुरुचरित्राचे चैतन्यमय रूप आहे. याच्या नियमित वाचनाने घरातील कलह दूर होतात, मानसिक ताण कमी होतो आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने भक्ताला अभय मिळते. ज्यांना मोठे पारायण जमत नाही त्यांनी या संक्षिप्त मार्गाचा अवलंब केल्यावर त्यांना स्वतःला प्रचिती येईल की महाराजांचे लक्ष सदैव आपल्यावर आहे. श्रद्धेची ही एक छोटी पाऊलवाट तुम्हाला मोठ्या आनंदाकडे घेऊन जाईल. भक्ती ही वेळेच्या गणितात नसते, तर ती हृदयाच्या ओढीत असते. हे संक्षिप्त पारायण म्हणजे त्या ओढीचेच एक सुंदर स्वरूप आहे.